तर मित्रांनो आज आपल्याकडे अर्टिगा CNG मध्ये गाडी आलेली आहे मॉडिफिकेशनसाठी आणि भरपूर मॉडिफिकेशन या गाडीमध्ये पण सिद्धिविनायक शॉपमधून करण्यात आलेले आहेत आणि आज आपल्याबरोबर नीरज सर आहेत. तर नीरज सर कसे आहात तुम्ही? एकदम मस्त आहे आणि स्वागत आहे आपला सिद्धिविनायक कारसेस नवी मुंबईमध्ये नेरूलमध्ये. धन्यवाद सर. आज आपल्याकडे अर्टिगा आहे तर नीरज सर सांगा सर काय काय चेंजेस केले या अर्टिगामध्ये एक बेसिक कॉन्सेप्ट आम्ही घेऊन आलेला आहे. नॉर्मली जे आहे तर ह्याच्यामध्ये जर एक युनिक कॉन्सेप्ट घेऊन आलेला आहे सीट कव्हरमध्ये आणि ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचं नाही आहे, इंटिरियर आणि एक्सटिरियरमध्ये आज तुम्हाला ह्या गाडीमध्ये कॉस्मेटिक जास्त चेंजेस केलेले आहेत, इलेक्ट्रॉनिक चेंजेस केलेले नाहीत, बजेटमध्ये केले, बजेटमध्ये केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकमध्ये जास्त नाही केलेलं तर कॉस्मेटिक आणि इंटिरियरमध्ये जास्त आम्ही काम केलेलं आहे या गाडीमध्ये. कॉस्मेटिक चेंजेस केलेले आहेत. आता आपण फ्रंट प्रोफाईलने सुरू करूया. नीरज सर सांगा सर काय काय तर फ्रंट्समध्ये बघितलं तर की आपल्याला ह्याच्यामध्ये VXI CNG मॉडेलचं आहे. ह्याच्यामध्ये फॉग लॅम्प्स येत नाही तर ह्याच्यामध्ये जेन्युइन फॉग लॅम्प्स लावलेला आहे आणि फ्रंटमध्ये जे लुक दिलेला आहे एक सिम्पलचं एक जे बॅजिंग तुम्हाला दिसायला लागलं आहे, एक बॅजिंग दिसायला लागलं आहे आणि फ्रंट ग्रिलचं लुक्स जे फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केलेलं आहे ह्याच्यामध्ये ते क्रोमिंगचा इस्तेमाल केलेला आहे आम्ही ह्याच्यामध्ये. कुठली पट्टी नाही लावलं आहे, प्रॉपर एक क्रोम्स आहे ते क्रोमिंग आम्ही ह्याच्यामध्ये लावलेलं आहे. क्रोमचा वापर इथे केलेला आहे ग्रिलमध्ये आणि फॉग लॅम्प सुद्धा लावलेले आहेत. एकंदरीत काय किंमत असते फॉग लॅम्पची जर मला सांगा? फॉग लॅम्प्स ॲक्च्युली स्विचेसवाला आहे, प्रॉपर स्विचेसवाला आहे आणि ह्या फॉग लॅम्प ओरिजिनल मारुती जेन्युइन फॉग लॅम्प मिळছে आणि मिंडा कंपनीचा फॉग लॅम्प्स आहे ह्याच्यामध्ये आणि प्रॉपर स्विचेस येणार. ही फॉग लॅम्प मिळायला आपल्याला 3000 रुपीज विथ स्विचेस आपल्याला. तर हे सगळे चेंजेस केलेले आहेत. फॉग लॅम्प वगैरे लावलेलं आहे, इथे क्रोमचं फिनिशिंग दिलेलं आहे, इथे बॅजिंग लावली आहे त्यामुळे गाडीचा लुक खूपच छान झालेला आहे. याच्यामुळे आता आपण साईड प्रोफाईलने बघूया साईड प्रोफाईलमध्ये काय काय चेंजेस केलेत. तर नीरज सर काय केलेत प्रोफाईलमध्ये? ह्याच्यामध्ये आम्ही फर्स्ट टाइम जे जेन्युइन व्हील कॅप्स येतो सिल्वर कलरचा व्हील कॅप येते ते काढून आम्ही पियानो फिनिशमध्ये मॅकबिल्ट वाला व्हील कॅप याच्यामध्ये इन्स्टॉल टाकलेला आहे, ते काढून इन्स्टॉल केलेलं आहे. तुम्ही याचे लुक बघू शकतो. जे आम्ही 20 ते 25,000 जे मॅकबिलमध्ये फिटिंग करतो ते ह्याच्यामध्ये आम्ही व्हील कॅप्समध्ये केलेलं आहे आणि ह्याचा कॉस्ट येतो आपल्याला 2500 रुपीज. म्हणजे चारही व्हील्समध्ये हां व्हील कॅप क्रोमिंग आहे ते एस लोगोचे तुम्ही फिनिशिंग बघू शकतो. बरोबर हे स्प्लिट प्युअर क्रोमिंग आहे जे नॉर्मल सिल्वर बॅजिंग येतो. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे सुझुकी लोगोस आहे हे प्रॉपर आपल्याला सुझुकीचा लोगो तुम्हाला मॅक लुक बघू शकतो व्हील कॅप मॅक व्हील कॅपमध्ये दिलेला आहे. अजून काही चेंजेस ह्याच्यामध्ये आणि प्लस ह्याच्यामध्ये ह्या गाडीमध्ये पण आम्ही तेच जसं व्हाईट कार आहे त्या व्हाईट कारमध्ये आम्ही ते कॉन्सेप्ट यूज केलेला आहे. ब्लॅक अँड क्रोमचाच इस्तेमाल केलेला आहे. व्हाईटचं कॉम्बिनेशन छान दिसायला पाहिजे. कॉम्बिनेशन हँडलमध्ये आम्ही हँडल क्रोम्स लावला आहे. ह्याच्यामध्ये पण जास्त क्रोमिंगचा इस्तेमाल नाही केलेला आहे. सिम्पल एक जे राहायला पाहिजे ते टॉप एंड व्हर्जनमध्ये तर ते इस्तेमाल केलेलं आहे. तुम्ही बघू शकता क्रोमिंगचं पण हँडल क्रोमिंग आहे. विंडो गार्निश तर मग ह्याच्यामध्ये इस्तेमाल केलेला आहे. डोर वायझर्स आहे ज्याच्यामध्ये डोर वायझरमध्ये विथ क्रोम यूज केलेला आहे. तुम्ही क्रोम आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन आहे डोर वायझर. फर्स्ट टाइम रूफ व्हीलमध्ये आम्ही इस्तेमाल केलेला आहे सिल्वर ब्लॅक कॉम्बिनेशन जे फर्स्ट टाइम आम्ही इंट्रोड्यूस केलेलं आहे. पियानो फिनिश गॅलेक्सी जे रूफ व्हील आहे तुम्ही लुक बघू शकता. ब्लॅकचं कॉम्बिनेशन आहे ते किती छान दिसायला लागलं. साईड प्रोफाईलमध्ये सिम्पल एक लुक बघू शकतो डिसेंट कसं लागायला लागलं त्याच्यामध्ये. रिअर प्रोफाईलमध्ये बघू शकतो तर रिअर प्रोफाईलमध्ये आपण यूज केलेला आहे स्पॉयलर्स. तर स्पॉयलर पण जे जेन्युइन आहे ते लुक बघ स्पॉयलरचं जे लुक येतो ते लुक तुम्ही बघू शकतो. आणि एक्सेल 6 मध्ये जे पियानो फिनिश जे रिअर प्रोफाईलमध्ये येतो तर रिअलमध्ये तुम्ही बघू शकतो ब्लॅक नंबर प्लेट आहे. नंबर प्लेटच्या इथे पण क्रोम लावले ना, इथे एक लावले आणि खाली क्रोमिंग आणि यू क्रोम्स लावलेला आहे. आणि इंट्रोड्युसिंग दिस 4 सायलेन्सर डिफ्युजर्स पियानो फिनिश जे लुक बघू शकतो एक प्रॉपर मोठी XUV कारचा जे लुक हे दिसत ते. रिअरमध्ये रिफ्लेक्टर द्यायला लागेल. गाडी कुठं पार्क आहे तर रिअरमध्ये रिफ्लेक्ट होईल रेटमध्ये तर तुम्ही एक चान्स लावलेला आहे. आणि कॅमेरा पण तुम्ही बघू शकतो. कॅमेरा पण लावला, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा सुद्धा लावलाय, डिफ्युजर लावलाय आणि बॅकमध्ये तुम्ही बॅक प्रोफाईल तुम्ही बघू शकत असाल. गाडी छान दिसते बॅक प्रोफाईलने पण. तर हे सर्व आपण गाडीच्या बाहेर चेंजेस केलेले आहेत, कॉस्मेटिक चेंजेस केलेले आहेत तुम्ही पाहिले असतील. हां आता आपण इंटेरियर बद्दल बोलूया. इंटेरियरमध्ये आपण डोर पॅडिंग्स केलेलं आहे जे सेम सीट कवर्स लावलं आहे त्याच्याच तुम्ही एक स्टिचिंग एक वर्क बघू शकतो की जे फिनिशिंग आहे त्याच्यामध्ये वुडन किट्स लावलेलं आहे. ते वुडन किट्स तुम्ही त्याचे फिनिशिंग बघू शकतो. कुठली पार्ट रिप्लेस नाही केला नाही, जे फिनिशिंग बघू शकतो जेन्युइन येईल तुम्हाला. ह्याच्यामध्ये कुठली वुडन फिनिशचा वापर केला आहे आणि जेन्युइनली खूप छान दिसते गाडी आतून पण. आणि आतल्या डॅशबोर्डमध्ये पण आपण वुडन फिनिशचा वापर केला आहे बरोबर ना सर? येस. आणि त्याच्यामध्ये तुम्ही फ्रंटची बघू शकतो, डॅशबोर्डचं लुक बघू शकतो की डॅशबोर्डमध्ये कशी फिनिशिंग आहे फ्रंटच्या वुडन किटचं.
गाडीमध्ये जे आजचं डेटमध्ये गरमी खूप राहतो आणि गरमीमध्ये कस्टमरला खूप त्रास होतो घाम सुटायला. तर AC ला पण खूप त्रास AC मध्ये पण खूप त्रास होतो. AC ऑन केला तर खूप हीट राहतो. AC ची तर light याच्यामध्ये बघू शकतो, ह्याच्यामध्ये लावलेला सन कंट्रोल फ्रेम लावलेला आहे आणि जे ग्रीनिश टिंटेड ग्लास लावलेला आहे. ह्याच्यामध्ये जे कूलिंग आहे, मेन पर्पज आमच्या याच्यामध्ये कूलिंगसाठी लावलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कूलिंग जे आहे आपल्याला खूप चांगला भेटतो कस्टमरला. आणि लुक पण एक जरा चांगला येईल तुम्हाला ग्रीनिशमध्ये आणि हीट कटअप जे ग्लास डॅशबोर्ड इंटेरियर होतो तर ते तुम्हाला याच्यामध्ये कमी होईल. त्याच्यात आतमध्ये इंटेरियरमध्ये जे चेंजेस केलेलं आहे फर्स्ट टाइम तुम्ही बघू शकतो की ह्याच्यात स्टेअरिंग बघू शकता. ह्याच्यामध्ये स्टेअरिंगचं लेदरिंगचं काम केलेलं आहे. तुम्ही फिनिशिंग बघतो ब्लॅक अँड जे कॉफी कलरचं जे कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे याच्यामध्ये जे आणि त्याच्याच कॉम्बिनेशनमध्ये आम्ही वुडन स्टायलिंग किट यूज केलेलं आहे. तर तुम्ही लुक बघू शकता की ओव्हरऑल की लुक कसं आहे. सीट कवर प्लस त्याच्यात ते गिअरचं जे आहे ना, गिअरचं जे कपडा आहे ते पण आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये मॅचिंगमध्ये केलेलं आहे आणि BMW स्टाईलमध्ये आर्मरेस्ट. येस, सेम सीट कवरच्या मॅचिंगमध्ये विथ कप होल्डर्स अँड विथ चार्जिंग ह्याच्यामध्ये आर्मरेस्ट लावलेलं आहे. आणि सीट कवर्स जे आहे तुम्ही फिनिशिंग बघू शकता. आमचं खूप प्रायोरिटी बेसिस राहतो की आम्ही कस्टमरला एक चांगला क्वालिटी द्यावा आणि एक चांगला प्रोडक्ट आणि राहायला पाहिजे. आणि सोनीचं 3500 मॉडेल्स ऑडिओ सिस्टम ह्याच्यामध्ये चेंजेस केला. ह्याच्यामध्ये जे ऑडिओ सिस्टम येतो निपॉनचं येतो ते रिप्लेस करून आम्ही सोनीच्या ह्याच्यामध्ये ऑडिओ सिस्टम टाकलेला आहे. स्पीकरसुद्धा आम्ही याच्यामध्ये चेंजेस केलेला आहे आणि रिअर कॅमेरा पण ह्याच्यामध्ये आम्ही इन्स्टॉल केलेला आहे. कॅमेरा दाखवा. तर मित्रांनो तुम्ही पाहत असा रिअर्स कॅमेराची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि लाइनिंग सुद्धा दिले तुम्हाला गाडी पार्क वगैरे करायला सोपं जाईल तुम्हाला. ही 7 इंच अँड्रॉइड ॲपल कार प्ले है अँड्रॉइड आहे. ओके, हे 7 इंच हां दोन्ही ॲपल कार प्ले दोन्ही ह्याच्यामध्ये सपोर्टेड्स आहे. ओके, आणि काय म्हणजे कॉस्टिंग किती पर्यंत जाते? हां अँड्रॉइड ही सोनीच्या सिस्टमचं जाईल 17,500 आपल्याला कॉस्ट जाईल ह्या सिस्टमला. ओके ओके. आणि स्पीकर्स कस्टमरने सुद्धा चेंज केला तर कुष्ट स्पीकर पण सुद्धा आम्ही स्पीकर टाकलेला आहे. स्पीकरचा कॉस्ट आहे आपल्याला 2500 रुपीज स्पीकरचं पर एक स्पीकर्स. आणि ट्विटर्स पण आहेत ना हां स्पीकरमध्ये कोएक्सल स्पीकर्स आहे तर ते साऊंड क्वालिटी एकदम खूप झालेलं आहे. आतमध्ये आम्ही फ्लोरिंग मॅट्स जे यूज केलेलं आहे ते मॅट्स बघू शकतो. स्कप मॅट टाकलेला आहे याच्यामध्ये ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये. गाडी व्हाईट अँड ब्लॅक आहे तर त्याच्यामध्ये आम्ही यूज केलेलं ब्लॅक मॅट्स आहे. तुम्ही आता इंटेरियरमध्ये लुक बघू शकता की कसं एक इंटेरियर क्लासिंग दिसतो. आणि जे पॅडिंगचं काम केलं आहे मित्रांनो, जे वर्क काम केलेलं आहे कस्टमरचं आमचा राहतो की जे मेहनत आम्ही करतो ते कस्टमरला चांगलं काम क्वालिटी द्यायचं आम्हाला. की पण चेंज केलं आहे, फ्लिप की टाकलेला आहे. तुम्ही लुक बघू शकतो फ्लिपचा. आणि याच्यामध्ये कोणते कोणते बटन दिले? ह्याच्यामध्ये लॉक्स अनलॉक्सचं दिलेलं आहे आणि बूटचं पण दिलेलं आहे. पण बूट्स ह्याच्यामध्ये नाही आहे तर बूटचं ऑप्शन काम नाही करणार आहे. तर याच्यामध्ये नॉर्मल एक XUV जे आहे लुक आहे त्याचे दिलेलं आहे याच्यात. आणि या गाडीचे मालक मिस्टर उदय शिवणकर आज आपल्या बरोबर आहेत. तर सर कसे आहेत तुम्ही? मी खूप खुश आहे आणि खूप चांगला आहे. धन्यवाद. एकंदरीत गाडीमध्ये जे काही काम केलं आहे, मटेरियलची क्वालिटी आणि फिट अँड फिनिश त्याबद्दल काय तुम्ही सांगू शकता? नक्कीच. तर मी एक छोटीशी रिक्वेस्ट करेल की मला जो इंटरव्ह्यू आहे तो हिंदी किंवा इंग्लिशमध्ये मी देतो. कारण काय माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांना समजावं. ते आपल्या पूर्ण इंडियाभर जे कोणी व्ह्यूवर आहेत बघतायत त्यांना हे समजलं पाहिजे. ठीक है. तो सबसे पहले मैं शुरू करना चाहूँगा कि मैंने जो गाड़ी बुक की थी वो अप्रैल में की थी. अच्छा. और आपको जैसे पता ही है कि जो अर्टिगा का वेटिंग है वो लगभग 6 से 9 महीने है, राइट, सेमीकंडक्टर इशू की वजह से. Yes. तो मैंने इस 6 महीने के गैप में लगभग 100 से 200 वीडियोस यूट्यूब पे देख डाले मैंने. ओके. वो दिल्ली के वीडियोस हो, वाशी के हो या मुंबई के, कहीं पे भी. तो मैंने एक दिमाग में माइंडसेट बना लिया था कि मुझे एक जगह से करना है मुझे काम. Okay. और ऐसा ऐसा काम कराना है मुझे. ठीक है. तो मैंने वो माइंडसेट पूरा बना लिया था. तो जब मेरी गाड़ी मुझे डिलीवर हो गई तो फिर मैं निकला था वाशी जाने के लिए कि मैं वहाँ जाके अपना काम कराऊंगा. बट बीच में नेहरू आता है तो मैंने सोचा कि चलो यार एक कोटेशन ले लेते हैं ना. कोटेशन लेने में क्या जाता है. कोटेशन लेने में क्या जाता है. तो मैं आके इनके यहाँ पे रुका. मुझे एक फ्रेंड ने मेरा रेफरेंस दिया था कि आप एक सिद्धिविनायक ऑटो एक्सेसरीज है नेहरू सेक्टर 1 में, आप जाके एक विजिट दे दो सिर्फ. मैं बोला चलो जाते जाते रास्ते में लगता है जाके देख के आता हूँ मैं. जैसे ही मैं आया तो इनके जो भाई सतीश है वो मुझे मिले और मैंने मेरी रिक्वायरमेंट्स उनको बताई कि मुझे ऐसा चाहिए, क्या आपके पास है. वो बोले है. मुझे वैसा चाहिए, क्या आपके पास है. मुझे व्हील कैप्स एलॉय व्हील्स वाला दिखने से चाहिए, मुझे ईगल लोगो चाहिए, मुझे फिल्म चाहिए, मुझे ये चाहिए. तो उन्होंने किसी चीज़ के लिए मुझे मना नहीं किया. उन्होंने बोला कि हाँ ये सब हमारे पास है. और जब मैंने कोटेशन लिया और जब मैंने वो
दूसरे कोटेशन का जब मैच किया तो मुझे जो डिफरेंस दिखा वो एकदम माइंड ब्लोइंग था। मैं बोला यार अगर मुझे सेम चीज़ मुझे आधे से रेट में मिल रही है तो मैं क्यों दूसरी जगह जाऊँ। और तभी मैंने डिसाइड कर लिया था कि मैं अपनी जो कार है वो इनको ही दे दूंगा, सिद्धिविनायक एक्सेसरीज को। तो आप एकदम खुश है अपने कार को लेके? मैं, आप देख सकते हो मेरे चेहरे पे जो खुशी है, आप देख ही सकते हो। मैं बहुत खुश हूँ कि जो हमारी कार जो है वो एक हमारे फैमिली मेंबर की तरह रहती है, राइट। ये अपने लाइफ में एक या दो ही बार कार ले सकता है। शायद, राइट। और ये मेरी फर्स्ट कार थी तो मैं चाहता था कि एकदम special होने के लिए। बेस्ट या बेस्ट हो जाए, एकदम बेस्ट हो जाए। और मैं इसलिए इनके पास आया था। हम अपना घर भी जो है वो इंटीरियर डेकोरेटर्स को देते हैं करने के लिए, राइट, जो ताकि कोई भी आके देखे वाह वाह करे। तो इसलिए मैं चाहता था कि मेरी कार भी जो ऐसा है कि 10 लोग मुझे पूछे, और आप बिलीव नहीं करोगे, कल मैं कार लेके गया था तो मुझे मिनिमम 10 लोगों ने मुझे पूछा कि कहाँ से कार कराई। अच्छा। तो वो एक खुशी जो मिलती है वो एक माइंड ब्लोइंग है। और मैं जो तीनों भाई है, जैसे मनोज भाई है, नीरज और सतीश जो है, वो सिर्फ कार डेकोरेटर्स नहीं है, दे आर मैजिशियन्स। मैं बोलूँगा दे आर मैजिशियन्स, वो जादूगर है। तर मित्रांनो, हे होते कस्टमर मिस्टर उदय शिवनकर, जे आपल्या गाडीला पाहून खूपच आनंदित दिसत होते। जर तुम्हालाही जर तुमची कार मॉडिफाय करायची असेल तर नक्की एकदा सिद्धिविनायक कार ॲक्सेसरीजला अवश्य भेट द्या। हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांबरोबरही शेअर करा ज्यांना आपली गाडी मॉडिफाय करायची असेल। कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। तर माझं नाव जयदीप, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।